शिक्षण करून आता कमीत कमी आता 80% लोक गावामध्ये पोरं असे त्यांचं शिक्षण होते बेरोजगारी. काय झालं नुकसान काय झालं? दुळफेक करतं सरकार फक्त. कसं इकडं सांगते 6,000 दिले पण ते जनतेचाच पैसा जनतेला वाटू राहिले तुम्ही. आमच्या आप्पाच्या वाजता आप्पाच्या वाजता हो का बरं? तीच आहे. का बरं? म्हणजे आप्पा हे सर्वांचे लाडके, सर्वांना घेऊन चालणारे. ते कोणी पण बोलो, गरीब असो कुणी असो, पण ते असं त्यांना डावून जाणार. दूध 25 रुपये लिटर आणि पाणी 20 रुपये लिटर आहे बिस्लरी. ओके, आता हे हेमंत गोडसे यांचं गाव आहे. काय समाधान आहेत का त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीवर? हेमंत गोडसे गाव पूर्णपणे समाधानी आहे. बरेचसे आता ह्या 5 वर्षामध्ये बरेचसे कोटीचा निधी आलेला आहे आमच्या गावामध्ये. आमच्याच गावामध्ये नाही तर एवढ्या पूर्ण त्यांचा मतदारसंघ आहे, प्रत्येक गावामध्ये त्यांनी बरेचशा कोटीची कामं दिलेली आणि लोक त्या कामाकडे बघून त्यांना नक्कीच मतदान करतील व नक्कीच हेमंत गोडसे हे हॅट्रिक मारतील यात शंकाच नाही. आता मी नाशिक शहरामध्ये काही लोकांशी बोललो, तिथं नाराजी दिसते की त्यांनी पक्ष सोडला, उद्धव ठाकरेंची साथ सोडली, याबद्दल थोडंसं जरा नाराजी दिसते. हे बघा, तो राजकीय भाग झाला तो वेगळा आहे, पण मला असं वाटतं की काही अंशी त्यांना जी तिथं गेल्यानंतर गव्हर्नमेंटकडून जो निधी प्राप्त झाला पाहिजे होता तो मला वाटतं शिवसेनेचं ते उद्धव गटामध्ये त्यांना जास्त मिळत नव्हता असं मला वाटतं. पण जेव्हा शिंदे गटात गेले तर आणि केंद्र सरकार आणि शिंदे गट म्हणजे हे राज्य सरकार एकंदरीत BJPचं एक संगनमत असल्यामुळे निधीला ह्या 3 वर्षामध्ये निधी भरपूर प्रमाणात आला आणि माननीय खासदार कार्यसम्राट हेमंतप्पा गोडसे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रकारचं काम त्यांनी या मतदारसंघात केलेलं आहे. तर गोडसेंचं गाव म्हटल्यावर त्यांनी कुठलं एक वेगळी अशी काही युनिक काम केलं, इथं गावासाठी काहीतरी वेगळं केलं असं? बरेचसे अंतर्गत रस्ते असतील. आपण आता आल्यात जो बाहेरून नाला जातो तो बायपास रोड हा त्यांनी जवळजवळ 3 कोटीचा बायपास रोड हा आमच्याकरता दिलेला आहे. आणि शेवगेदाना रोड असेल, गावांतर्गत जोड रस्ते असतील, ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ह्या अशा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ह्या अशा बराचसा निधी त्यांनी गावाकरता दिलेला आहे. साहजिक काय देवळाली कॅम्प हे शहर नजीक असल्यामुळे तिथे बऱ्याच कॉन्व्हेंटच्या स्कूल आहेत. आमची बाणा स्कूल जवळ आहेत, सन पॅट्रिक आहेत, रोड आहेत, अशा बऱ्याचशा शाळा जवळ असल्यामुळे गावातली जी जिल्हा परिषद शाळा आहे ती 7वीपर्यंतच आहे. आणि साहजिकच आता प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे, तर ह्या दृष्टीने एक देवळाली की आम्हाला 2-3 किलोमीटर आहे, तर साहजिकच ते प्रत्येक पालकाला असं वाटल्यामुळे ते देवळाली कॅम्प येते. आणि तरुणाच्या रोजगाराचं वगैरे कसं रोजगाराची उपलब्धी आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात आहे. कारण कन्स्ट्रक्शन लाईन असेल, गावात शेती व्यवसाय पण आहे, त्यानुसार पण रोजगार. शिकलेल्या तरुणांना काय ऑप्शन्स आहे तिथं? इथं जर आता समजा एखादा इंजिनियर झाला किंवा ITI वगैरे केला तर त्यांना काय करायला लागतं? इथे जवळपास आहे का IT प्रकल्प? हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये आहे आणि माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांचे नाशिकमध्ये आणण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहे. मला वाटतं त्याच्यात यश पण 1-2 वर्षात त्यांना नक्कीच येईल. रोजगाराची संधी ही गावकऱ्यांनाच नाही तर पूर्ण जिल्हाभर तिथे त्यांना नक्कीच मिळेल. गावाचं जवळ कुठं झालं का उद्योग असं म्हणतो जिथं तरुण इथले कामाला जाऊ शकतात? गावाचं असं आहे सर की नाशिक सिटी आम्हाला एक 10 किलोमीटर आहे, तर रोजगाराची उपलब्धी नाशिकमध्ये इंडस्ट्रियल एरिया असेल, जे छोटे मोठे दुकानं असतील, IT छोटे मोठे कंपन्या असतील, तर तेथे रोजगार उपलब्ध चांगल्या प्रकारे आहे आणि गावची मंडळी किंवा तरुण मुलं त्या भागात नक्कीच जातात. आणि हे देवळाली कॅम्पमध्ये एक शिवानंद इलेक्ट्रॉनिक्स आहे, तिथेही बरेच मुलं आमची तिथेही जातात. ओके, उच्च शिक्षणासाठी नाशिकला जायला लागतं? हो, नाशिकला जवळ असल्यामुळे नाशिक. ओके, इथं जवळपास कुठला प्रोजेक्ट आला तर फायदा होईल असं नाही का वाटत तिथं? नक्कीच नवीन प्रोजेक्ट आले तर नक्कीच रोजगाराची संधी उपलब्ध होईल. जे इंजिनियर IT झालेले मुलं त्यांनाही रोजगाराची संधी नक्कीच प्राप्त होईल. नाशिक मार्केट, देवळाली मार्केट जवळ असल्यामुळे शेती, भाजीपाला हा मोठ्या प्रमाणात इथं होतो आहे. तुमची जेवढी तरकारी म्हणू आपण, या भाजीपाला जेवढा आहे तेवढा मोठ्या प्रमाणात इथं होऊन आणि विक्रीला 1-2 किलोमीटर देवळाली कॅम्प आहे, तिथून मुंबईला जातो भाजीपाला. आणि जर जास्त प्रमाणात जर असेल तर नाशिक 10-15 किलोमीटर आहे. एवढं असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा ती विकण्याची अडचण कधी येत नाही आणि पुढेही पण येणार नाही. हेमंतप्पा गोडसे 10 वर्षापासून नाशिकचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये कामे केलेली आहे. तसेच रेल्वेचा व्हीलचा कारखाना यांनी ते आणलेला आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे.
तसे अजून IT पार्क ते पण येणारच आहे. ते प्रस्ताव तो मंजूर झालेला आहे. ते जागा पण त्याला मान्यता भेटलेली आहे. असे भरपूर कामं प्रलंबित आहे. आपणच्या काळामध्ये नाशिक खूप प्रगती करत आहे आणि आम्हाला आपणवर पूर्ण विश्वास आहे. कुठल्या कामाचा गावाला किंवा आजूबाजूच्या परिसराला सगळ्यात जास्त फायदा झाला असं वाटतं? आपलं रस्ते वगैरे तर झालेच आहे. आपणच्या काळामध्ये त्यांनी कारखाना चालू केला, त्याच्यामुळे इथल्या शेतकरी वर्गाचा भरपूर मोठा प्रश्न. कुठला कारखाना? साखर कारखाना चालू केला शिंदे येथे पळसे येथे. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. आपण सरकार महागाई सगळीच महागाई झाली ना, असं नाही टाकीच नाही, सगळीच महागाई झाली. महागाई झाली म्हणजे झालेलीच महागाई सगळीच झाली. घर सांभाळताना अडचणीत असतील ना? सगळ्यांनाच येणार आहे आता. असं काही नाही, महागाई तर झाली तिथे. काय स्वस्त झालं पाहिजे सगळ्यात म्हणजे दिलासा मिळेल जरा तुम्हाला? म्हणजे किचनमधलं काय स्वस्त झालं पाहिजे किंवा घरातलं काय स्वस्त झालं पाहिजे? आता सगळ्याच वस्तू गरजेच्या आहेत, सगळ्याच स्वस्त पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. हां. असं काही नाही. तर सगळ्यात जास्त पैसा कुठं जातो घर चालवताना? ते कसं आहे, हे बघा, शेतकऱ्याला भाव नाही दिला तर शेतकरी म्हणतो आमच्या मालाला भाव पाहिजे. मालाला भाव वाढला तर सामान्य नागरिक काय बोलतो का महागाई झाली. मग सरकारने कसं चालायचं, ही एक गोष्ट आहे. पहिले 970 सबसिडी वगैरे मिळते का? नाही, आता सबसिडी नाही. आता पहिले होती पण आता नाही. हां, सबसिडी मग सबसिडी काढून टाकल्यानं भाव वाढले असतील ना आणखी? भाव म्हणजे तोच आपला इथं मुलाबाळांच्या शिक्षणाचं वगैरे कसं आहे? चांगलं आहे? मिळतं शिक्षण? व्यवस्थित आहे. मिळते. आणि नोकरीसाठी वगैरे लांब जायला लागतं का खूप? आता नोकरीसाठी कॅम्पला पण आहे, नाशिकला पण आहे, रोडला पण आहे. मिळतात का चांगल्या पगाराच्या नोकरी मिळतात का? भेटतात. शिक्षण जसं केलं तसं भेटणारच. हां, शिक्षण चांगलं आहे का पण इथं लोकांना शिकायचं असेल ते पाहिजे ते मिळतं का? भाटियाला कॉलेज आहे, नाशिकला कॉलेज आहे, भेटतंच. मग जे मुलं शिकतात त्यांना शिक्षण भेटतंच. आता शिक्षण झालेले लोक त्यांना नोकरी इथंच मिळतात की बाहेर जायला लागतं मुंबई पुण्याला कुठं वगैरे? त्यांचा विषय त्यांचा असतो ना. हां. पुण्याला म्हणजे तुमच्या जायचं, मुंबईला जायचं. जवळपास कोणी शिकलेलं असेल ते इथं गेले बाबा शहरात लांब गेलेले मुलं बरोबर. काय वाटतं काय होईल इथं मतदारसंघात कोण येईल निवडून? आमचे आप्पाच यावं असं वाटतं. आप्पाच यावं. हो, का बरं? तीच आहे. का बरं? म्हणजे आप्पा हे सर्वांचे लाडके, सर्वांना घेऊन चालणार आहे. ते कोणी पण बोलो, गरीब असो कुणी असो, पण ते असं त्यांना डावलून जाणार नाही. हॅट्रिक तर करणार, जरूर करणार ना. त्यांचं काम बघूनच तर तिसऱ्यांदा दिलेले. त्यांच्या कार्य बघूनच दिलेले आहे ना. एवढं उमेदवारी उशिरा जाहीर झाली इतकंच. काय वाटतं सर उमेदवारी उशिरा जाहीर होण्याचं कारण काय? नाही, अंतर्गत काही पक्षीय वाद असू शकतात, बाकी दुसरं काय. का दुसऱ्याचं कोणाची चाचणी चालू होती असं वाटतं का? नाही, चाचणीचा असेल. आता तो पक्षीय याच्यातला भाग झाला ना, पक्षीय लेवलचा भाग झाला तो, जो काय असेल तो. शेवटी उमेदवारी तर आणलीच नाही, हॅट्रिक तर झालेलीच आहे ना. 6 वेळेस उमेदवारी आलेली आहे ना. 5-6 वेळेस आली म्हणजे काहीतरी आहे ना त्याच्या मागे, लॉजिक काहीतरी आहे ना. बरं, आता गोडसे जर निवडून यायचं असतील तर त्यांच्या कुठल्या कामाच्या जोरावर येतील बरं? तसे म्हणजे त्यांची कुठली कामं आहेत ज्याच्या जोरावरती आता तिसऱ्यांदा खासदार होतील? नाही, चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यामाने त्यांनी विकासाचे चांगलं केलेलं आहे. IT पार्कच्या कामाचं पण चांगलं जोर आहे त्याच्यात आहे. धोरण चांगलं आहे त्यांच्यावर. काय कामं सांगू शकाल काय त्यांचे दोन, म्हणजे तुम्हाला वाटतं मतदारसंघात हे त्यांनी केले बाबा? ते आहे ना, IT पार्कचं झालेलं आहे, रोडचं समृद्धीचे याला चांगला त्यांचा हातभार आहे. बाकीच्या इथं उड्डाणपुलाचं वगैरे झालेले चांगले काम आहे. नाशिकमध्ये सर कांदा शेतकरी जरा नाराज आहे. देशभरात चर्चा आहे त्यांची त्यांची निर्यात बंदी झाली. मग केंद्रात भाजपचं सरकार आहे. मग आता त्याचा काही फटका बसेल गोडसेंना इथं? नाही, काय बसायचं नाही जाणं, कारण तो जो आहे कांद्याचा हा प्रश्न नेहमीचाच असतो ना. का बा BJPच्याच काळात झाला, अशातला काही भाग आहे का तो? काय ते जे आहे तर कांद्याचा जरी प्रश्न आहे तर हा काही BJPच्या त्याच्यात झाला, अशातला काही भाग नाही ना. ते नेहमीच चालू झालेलं आहे. कांदा प्रश्न नाशिकचा मेन जिवाळ्याचाच प्रश्न आहे ना. त्याच्यात ते चढ उतार वगैरे चालूच असतात शेतकऱ्यांचं. ते असतं नाशवंत पीक येते, तुम्ही ते हे करू शकत नाही त्याला. शेतकऱ्यांचा पहिला मुद्दा खताचे भाव खूप वाढून गेलेले आणि औषधं खतं हे सर्व एकदम व्यवस्थित. दुधाचं भावसुद्धा वाढले पाहिजे. दुधाच्या जनावरांची किमती खूप झाल्या आहे. दुधाला भाव मिळत नाही. कांडीचा भाव वाढलेला आहे, DPचा भाव वाढलेला आहे, दुधाला भाव नाही आहे.
तालुका जिल्हा नाशिक. हां, काय वातावरण आहे गावचं तुमचं गाव हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. काय समस्या आहेत तुमच्या आणि काय मुद्दे आहेत सध्या निवडणुकीत? समस्या म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा रस्त्यांचा आहे. रस्त्यांचं अतिक्रमण निघून रस्ते विकसित झाले पाहिजे. म्हणजे आता विद्यमान खासदारांच्या गावापासून जर तुमचं गाव 2 किलोमीटर आहे आणि तुमच्या गावात रस्ता नाही आहे. रस्ता आहे परंतु त्याची परिस्थिती बिकट आहे. बिकट आहे काय म्हणजे लक्ष दिलं जात नाही त्याच्याकडे. शिवार रस्ते निघाले पाहिजे. हां, अंतर्गत रस्ते जे आहे ते पण निघाले पाहिजे. कुठंतरी जवळ इथं आता डी झोन आपल्याला पळशाला एरियाला MIDCचं ते तर तिथे कंपन्या आणून कंपनी थ्रू भरती केली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही पाहिजे. म्हणजे सध्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भरती होते का? ते पण कॉन्ट्रॅक्टमध्ये आज प्रत्येक कंपनीत कॉन्ट्रॅक्टमध्येच आहे ना. आता इथं मुलं जर शिकली तर त्यांना रोजगाराच्या काय संधी आहे तिथं? इथं काय शेतीच करायची त्यांनी, बाकी काय करणार आहे? तेच करायचं. जे वडिलांनी चालवून तेच करायचं. शिक्षण करून आता कमीत कमी आता 80% लोक गावामध्ये पोरं असे त्यांचं शिक्षण होऊन ते बेरोजगारी. आणि बाकी इतर दिवशी आजारी पडायला हे नाही का? देवळाली कॅम्प किंवा नाशिक रोड. किती किलोमीटरवर आहे ते सगळं? नाशिक रोड 8 किलोमीटर, देवळाली कॅम्प 3 किलोमीटर. बरं. आता नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचा प्रश्न खूप जास्त. काय सांगाल त्याच्यावरती? काय शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे? काय 100% नाराजी. काय झालं नुकसान? काय झालं? दूर फेक करतं सरकार. फक्त कसं इकडं सांगते 6,000 दिले पण ते जनतेचाच पैसा जनतेला वाटू राहिले तुम्ही. शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 काहीच कामाचे नाही. ते तुमचं एक टायमाचा जेवणाचा खर्च 10,000 तुम्ही वर्षाला शेतकऱ्याला 6,000 देताय. हां, किती मोठी बिकट परिस्थिती. शेतकऱ्यांना काय हवं आहे आता नेमकं त्यांच्या सोयीसाठी? काय केलं? सगळ्यात पहिला मुद्दा लाईट, विजेचा प्रश्न सगळ्यात मोठा बिकट. दुसरा प्रश्न जवळ म्हणजे जे बाजार समिती आहे ते व्यवस्थित चालल्या पाहिजे. त्याच्यात जी कपात शेतकऱ्यांच्या विरोधात 7 जुड्या घेत्या भाजीपाल्याच्या, ते सुद्धा त्याच्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. सरकारचं लक्षच नाही त्याच्यावर. इथं पिकं कुठले आहेत? इथं सर्व पिकं आहे. ऊस, भाजीपाला सर्व टोटल आहे. ऊस, भाजीपाला, कापूस वगैरे होतो? कापूस, कांदा होतो. भाजीपाला सर्व 90% सर्व भाजीपाला आहे. काय वाटतं सध्याच्या राजकारणात? काय गोडसे परत येतील का? तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार? यायला पाहिजे बॉस. का बरं? इतिहास घडेल ना. कुठले कामं केलेत त्यांनी? कामं केले, भरपूर कामं केली त्यांनी. कामं केली. हो, पण हे गावासाठी हे काही गोष्टी आहेत त्या मागे राहिल्या. त्यांनी दुबी गाठ दिला आहे गावासाठी. हां, पण अजून पाहिजेत. हां, दूध 25 रुपये लिटर आणि पाणी 20 रुपये लिटर आहे बिस्लरी. आमच्या पद्धतीने म्हणजे माझ्या वैयक्तिकदृष्ट्या कामं तसे भरपूर आपण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये केली. त्यामध्ये आता मी एक विद्यार्थी म्हणून सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी जे बरेच परीक्षा केंद्र जे नाशिकमध्ये नव्हते तर आपण ते परीक्षा केंद्र नाशिकमध्ये सुरू केले. ठीक आहे. त्यानंतर आता जो काही दिवसात रेल्वेचा प्रकल्प आहे त्याची इथे मोजणी झालेली आहे. काही दिवसात ती रेल्वेची कनेक्टिव्हिटी देखील नाशिकमध्ये खूपच मोठ्या प्रमाणे होणार आहे. आणि असे बरेचसे कामं आहेत की आता असं ठराविक सांगता येणार नाही, पण पुष्कळ कामं आपण केली आहे. बरं, आता गावच्या विकासाबद्दल काय योगदान राहिले ह्यांचं? गोडसेंचं मागच्या 10 वर्षात काय योगदान राहिले? गावात काय बदल घडले? आता गावामधील बदल सांगायचं झालं तर बघा, आता स्थानिक पातळीवरती जे कामं असतात मुख्यतः हे गावातील जी ग्रामपंचायतीची टीम असते त्यांनी केले पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्या कामांचा पाठपुरावा हेमंताप्पांपर्यंत केला पाहिजे. हेमंताप्पांनी निश्चित ज्यावेळी पण गावकऱ्यांनी आपण काही कामासाठी मदत मागितली त्यावेळेस आपण निश्चित गावकऱ्यांना मदतही केली आहे. आणि बरेचसे कामं आहेत ते गावातच नाही तर पूर्ण नाशिक तालुक्यामध्ये, कारण की आप्पा काय फक्त गावापुरतेच मर्यादित असून हे नाशिक जिल्ह्यासाठी पूर्ण ते मतदानासाठी उभे आहे. त्यामुळे तुम्ही गावाचंच न विचारता पूर्ण नाशिक जिल्ह्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.